नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या प्रस्तुतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेल्डिंगच्या जगात डोकावणार आहोत, पण एका वेगळ्या नजरेनं. आपल्याला वाटतं की वेल्डिंग म्हणजे फक्त धातू वितळून जोडणं. पण खरं तर एका मजबूत आणि सुरक्षित वेल्डमागे एक अदृश्य विज्ञान दडलेलं आहे. आणि ते विज्ञान आहे प्रीहीटिंग आणि पोस्ट हीटिंगचं. चला तर मग यामागचं रहस्य जाणून घेऊया. एक विचार करा, अशी कोणती अदृश्य शक्ती असेल जी मजबूत पोलादाला सुद्धा तडा देऊ शकते? याचं उत्तर आहे अंतर्गत ताण किंवा इंटरनल स्ट्रेस. वेल्डिंग करताना काय होतं की धातू प्रचंड वेगाने तापतो आणि तितक्याच वेगाने थंडही होतो. ह्या प्रक्रियेत त्याच्या आतल्या आत एक जबरदस्त ताण निर्माण होतो. हा जो फोटो दिसतोय ना, हाच आपल्या आजच्या कथेचा खलनायक आहे. एक तुटलेला, निकामी झालेला वेल्ड. आत निर्माण झालेला तो प्रचंड ताण जर आपण नियंत्रणात आणला नाही तर असा धोकादायक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच फक्त धातू जोडणं महत्त्वाचं नाही, तर तो जोड मजबूत आणि आयुष्यभर सुरक्षित राहील याची खात्री करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर एका चांगल्या वेल्डच्या मार्गात नेमके कोणते अडथळे किंवा शत्रू उभे असतात? सगळ्यात पहिला आहे हायड्रोजन क्रॅकिंग, जिथे हायड्रोजनचे छोटे अणू वेल्डमध्ये अडकून त्याला आतून कमकुवत करतात. दुसरा आहे औष्णिक ताण, ज्यामुळे वेल्ड आकसतो. तिसरं म्हणजे वेल्डच्या आजूबाजूचा जो भाग असतो, ज्याला हीट अफेक्टेड झोन म्हणतात, तो ठिसूळ बनू शकतो. आणि शेवटी या सगळ्यामुळे मूळ वस्तूचा आकारच बदलू शकतो, म्हणजे त्यात डिस्टॉर्शन येऊ शकतं. पण घाबरू नका, या शत्रूंना हरवण्यासाठी आपल्याकडे 2 शक्तिशाली शस्त्र आहेत: प्रीहीटिंग आणि पोस्ट हीटिंग. प्रीहीटिंग म्हणजे काय? तर वेल्डिंग सुरू करण्याच्या आधीच धातूला गरम करणं, जेणेकरून तो सावकाश थंड होईल आणि त्याला तडे जाणार नाहीत. आणि पोस्ट हीटिंग म्हणजे वेल्डिंग झाल्यावर त्याला पुन्हा गरम करणं, जेणेकरून आतला सगळा ताण निघून जाईल आणि धातूची रचना सुधारेल. एक आहे बचावात्मक खेळी, तर दुसरी आहे हल्ला झाल्यावरची दुरुस्ती. चला तर मग आपल्या पहिल्या शस्त्राबद्दल म्हणजे प्रीहीटिंगबद्दल जरा विस्ताराने बोलूया. हे वेल्डसाठी जणू काही एक संरक्षण कवचच आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रीहीटिंग म्हणजे वेल्ड करायच्या भागाला आधीच थोडंसं गरम करून घेणं. विचार करा, तुम्ही एखादी खूप गरम काचेची वस्तू घेतली आणि थेट थंड पाण्यात टाकली. काय होईल? तडा जाईल, बरोबर? यालाच म्हणतात थर्मल शॉक. प्रीहीटिंग नेमकं हेच टाळतं. ते धातूला हळूहळू थंड व्हायला मदत करतं आणि थंड होण्याची प्रक्रिया जेवढी हळू, वेल्ड तेवढाच मजबूत. पण आता प्रश्न येतो की प्रीहीटिंग करायचं की नाही, आणि करायचं तर किती तापमानापर्यंत? हे काही अंदाजे ठरवत नाहीत. यासाठी खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, जसं की आपण कोणता धातू वापरतोय, त्यात कार्बन किती आहे, त्या प्लेटची जाडी किती आहे, आणि वेल्डिंग ठरताना उष्णता देण्याचा वेग किती आहे. या सगळ्याचं गणित मांडून मगच योग्य तापमान ठरवलं जातं. बघा, प्रत्येक धातूची गरज किती वेगळी असते. निकेलच्या मिश्रधातूसाठी 90 ते 200 अंश सेल्सिअस तापमान पुरेसे आहे, पण जास्त झिंक असलेल्या पितळ्यासाठी मात्र 260 ते 370 अंशांपर्यंत जावं लागतं. यावरूनच लक्षात येतं की यामागे किती अचूक विज्ञान आहे. हे काही अंधाधुंद काम नाहीये. हा आलेख तर हे गणित अगदी सोपं करून सांगतो. तुम्ही पाहाल की जसं जसं धातूतील कार्बनचं प्रमाण वाढतं आणि त्याची जाडी वाढते, तसतशी प्रीहीटिंगची गरजही वाढत जाते. म्हणूनच जाड आणि जास्त कार्बन असलेल्या पोलादासाठी प्रीहीटिंग हे ऐच्छिक नाही, तर जवळजवळ अनिवार्यच असतं. बरं, पण हे तापमान मोजायचं कसं? त्यासाठी हे खास तापमानदर्शक क्रेयॉन वापरले जातात. हे क्रेयॉन म्हणजे जणू काही जादूची कांडी आहे. धातूवर घासल्यावर जर धातू योग्य तापमानाला पोहोचला असेल तर क्रेयॉनची खूण वितळते. किती सोपी पण एकदम प्रभावी पद्धत आहे, नाही का? तर प्रीहीटिंगने आपलं पहिलं काम चोख बजावलं, पण लढाई अजून संपलेली नाहीये. वेल्ड पूर्ण झाल्यावर आज जो काही ताण शिल्लक राहिला असेल त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला दुसऱ्या शस्त्राची म्हणजेच पोस्ट हीटिंगची गरज लागते. पोस्ट हीटिंग म्हणजे वेल्डिंग पूर्ण झाल्यावर लगेचच त्या भागाला पुन्हा एकदा गरम करणं. याचं मुख्य काम काय? तर वेल्डमध्ये अडकलेल्या हायड्रोजनला बाहेरचा रस्ता दाखवणं. कारण हा हायड्रोजन जर आतच राहिला तर तो वेल्डला आतून पोखरून ठिसूळ बनवतो आणि नंतर त्याला तडे जाऊ शकतात. खरं सांगायचं तर पोस्ट हीटिंग हे एका मोठ्या प्रक्रियेचा फक्त एक छोटासा भाग आहे. त्या मोठ्या प्रक्रियेला म्हणतात पोस्ट वेल्ड हीट ट्रीटमेंट, म्हणजेच PWHT. हायड्रोजनला बाहेर काढणं हे तर पहिलं काम झालं.
पण PWHTमध्ये वेल्डला अजून मजबूत, लवचिक किंवा कठीण बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उष्णता प्रक्रिया येतात. चला, त्यातल्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया बघूया. यातलीच एक प्रक्रिया आहे नॉर्मलायझिंग. यात काय करतात तर धातूला एका विशिष्ट तापमानापर्यंत गरम करून त्याला नैसर्गिकरित्या हवेतच थंड होऊ देतात. यामुळे धातूची आंतरिक रचना म्हणजे त्याची ग्रेन स्ट्रक्चर सुधारते आणि तो अजून जास्त मजबूत होतो. आता ॲनिलिंगची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यातही धातूला गरम करतात, पण त्याला खूपच सावकाश, हळूहळू थंड करतात. या संथ प्रक्रियेमुळे धातू नरम होतो, त्यावर मशिनिंगसारखी कामं करणं सोपं जातं. आणि हो, त्यातला ताणही कमी होतो. आणि ॲनिलिंगच्या अगदी विरुद्ध प्रक्रिया म्हणजे हार्डनिंग. यात धातूला गरम करून झटकन त्याला पाण्यात किंवा तेलात बुडवून थंड केलं जातं. या जलद प्रक्रियेमुळे पोलाद प्रचंड कठीण आणि मजबूत बनतो. आणि आता येते सर्वात महत्त्वाची प्रक्रिया, स्ट्रेस रिलीव्हिंग. यात धातूला एका विशिष्ट तापमानाच्या खाली गरम करून काही वेळ त्याच तापमानात ठेवलं जातं. याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर धातूचे मूळ गुणधर्म अजिबात बदलत नाहीत, पण आत लपलेला तो धोकादायक ताण मात्र पूर्णपणे निघून जातो. खरं तर बहुतेक PWHTचा हाच मुख्य उद्देश असतो. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढी सगळी मेहनत करण्याची, या सगळ्या प्रक्रिया करण्याची नेमकी गरज काय आहे? तर यामागे खूप महत्त्वाची कारणं आहेत, जी थेट आपल्या सुरक्षिततेशी आणि वस्तूच्या टिकाऊपणाशी जोडलेली आहेत. तर ह्या सगळ्याचं अंतिम ध्येय काय आहे? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती वस्तू वापरत असताना तुटण्याचा किंवा निकामी होण्याचा धोका कमी करणे. दुसरं, आपल्याला हवे असलेले गुणधर्म म्हणजे कठीणता किंवा लवचिकता त्या वेल्डमध्ये आणणे. तिसरं, वस्तूचा आकार वर्षानुवर्षे तसाच राहील याची खात्री करणे. आणि चौथं, गंज लागण्यापासून आणि ठिसूळपणामुळे होणारे मोठे अपघात टाळणे. थोडक्यात काय तर मोठे पूल, उंच इमारती, आपल्या गाड्या, इतकंच काय आपल्या घरातल्या अनेक वस्तूंमध्ये जिथे जिथे वेल्डिंग आहे तिथे तिथे हे अदृश्य विज्ञान काम करत असतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादा वेल्ड केलेला जोड दिसेल तेव्हा फक्त एक जोड म्हणून त्याच्याकडे पाहू नका. क्षणभर थांबा आणि विचार करा, त्याच्या आत किती अविश्वसनीय विज्ञान दडलेलं आहे.